नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे. बऱ्याचदा मराठवाड्यात ऊस शेती करत असताना ऊसाची संख्या किती झाली किंवा ऊस किती वर चाललेत यावर फारसे शेतकरी लक्ष देत नाही. तर मुळात कमी अंतरावर ज्या साऱ्या असतात त्या साऱ्यामध्ये सुरुवातीला 5, 6, 7, 8 महिन्या लोक ऊस एकदम जबरदस्त दिसतो. पण ज्यावेळेस ऊस कारखान्याला जातो त्यावेळेस ज्या 1 एकरमध्ये 1 लाख ऊस तयार होतात, तर कारखान्याला ते ऊस जातात 20,000, 20 किंवा 25,000, जास्तीत जास्त 30,000. म्हणजे बाकीचे 70,000 ऊस अन्न खाऊन मेलेले दिसतात. मग याने उत्पन्नात खूप मोठी घट होते. जर 20,000 ऊस कारखान्याला जर गेला, म्हणजे कारखान्याच्या गाळापासाठी 20,000 ऊस तुमच्या 1 एकरमधून गेला, तर तुम्हाला ॲव्हरेज येते 40, 45, 50 टनापर्यंत. 30,000 जर गेला तर सगळ्यात महत्त्वाचं ऊस पिकामध्ये आपल्या शेतात ऊस किती तयार होतो हे महत्त्वाचं नसून कारखान्याच्या गाळापासाठी किती ऊस वर म्हणजे जातो. आता तुम्ही ह्या प्लॉटमध्ये बघू शकतात, जेवढे पण ऊस आहेत हे सक्षम ऊस आहेत. तर हे सक्षम ऊस आज 8-9 कांड्यावर गेलेले आहेत आणि हे सगळे कारखान्याला जाणारे ऊस आहेत, जेणेकरून उत्पन्नात 100% फायदा होईल. हा प्लॉट 1 सप्टेंबरच्या लागवडीचा आहे. आज या प्लॉटची कंडिशन तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओत. अशा प्रकारे आहे. नक्कीच हा प्लॉट यावर्षी चांगला विक्रम करल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मराठवाड्यातल्या ऊस शेतीसाठी आपण ऊस पिकाचं नियोजन करण्याचं काम करत आहोत. कोणाला काही अडचण असेल ऊस पिकात तर नक्कीच पेजला कमेंट करू शकतात किंवा कॉल करून विचारू शकतात. धन्यवाद.